या ठिकाणी छत्रवासी गाव नांदप येथे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित या गावचे प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त परायण बबन पांडुरंग शेलार यांच्या धर्मपत्नी तसेच संतोष बबन शेलार आणि योगेश बबन शेलार यांच्या मातोश्री यमुनाबाई बबन शेलार या येलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत आणि आज त्यांचा 10वा आहे आणि 10व्या निमित्त मज पामराची अल्पशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ठल विठ्ठल आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य देहू गावचे श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपकार वाचक प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, उदरे चरण संतांची, उदरे चरण संतांची, उदरे चरण संतांची, कृपादाने कथे साविता, कृपादाने कथे साविता, कृपादाने कथे साविता, कृपादाने कथे साविता, कंदूर दास बाबाजी कंदूर दास तुका, बाबाजी कंदूर दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर, 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 ओम नमो ज्ञानेश्वर. पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात
सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम नारायण 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 जनी जनार्दन ऐका देखे जनी जनार्दन ऐका देखे करू हे कीर्तन राम नारायण करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐका देखे जनी जनार्दन ऐका देखे करू हे कीर्तन राम नारायण 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 जनी जनार्दन ऐका देखे जनी जनार्दन ऐका देखे ओ जनी जनार्दन ऐका देखे जनी जनार्दन ऐका देखे करू हे कीर्तन राम नारायण करू हे कीर्तन नामदेव महाराज सांगतात करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काय करायचंय कीर्तन करायचंय आणि ते कीर्तन म्हणजे हे नाही राम नारायण म्हणजे थोडक्यात की भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरणाने आपल्याला जनी जनार्दन ऐसे देखे जनतेतील भगवंताची ओळख आपल्याला करून घ्यायची असेल तर जनी जनार्दन जनी संत बोलती वचन. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नामदेव महाराजांची अशी भूमिका होती देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. म्हणजे मी एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवाला मानत नाही. अशी त्यांचे एकांगी भजन नामदेव महाराजांचं होतं. कारण जेव्हा नामदेव महाराजांना पांडुरंगाने सांगितलं की माऊली ज्ञानोबा बरोबर तीर्थयात्रेला जा तर नामदेव महाराज सांगतात देवा मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. एवढी जवळीक देवाची होती. पण मला एवढंच सांगायचंय पण खऱ्या देवाची ओळख झालेली नव्हती. तुम्ही म्हणाल हो तुकोबाच सांगतात कोणे गावी आहे विठ्ठल गे कोणे गावी आहे विठ्ठल गे माझा गावी आहे विठ्ठल गे माझा कोण्या गावी आहे विठ्ठल गे माझा कोणे गावात तरी सांगा कोणे गावात तरी सांगा कोणे गावी आहे विठ्ठल गे माझा जरी ठावा असेल तरी सांगा. बरं का पण हे कुठे विचारतं माहिती आहे का पंढरपूरला जाऊन तुकोबराया पंढरपूरला जायचे पांडुरंगाच्या महाद्वारासमोर उभे राहायचे आणि मग वारकऱ्यांना विचारायचे कोणी गावी आहे विठ्ठल गे माझा माझा विठ्ठल कुठेही कोणत्या गावाला आहे आणि तो जर तुम्ही सांगाल ना तर तुमचे चरण मी कधी सोडणार नाही. कधी सोडणार नाही. पण ज्या दिवशी तुकोबरायांना बाबाजी चैतन्य स्वामींची भेट झाली चैतन्य स्वामींनी पंढरपूरचा पांडुरंग तुकोबरायांना त्यांच्या हृदयात दाखवला. महाराज हृदयात दाखवला आणि मग मात्र तुकोबराया थकले. 31 वर्ष पंढरीची वारी केली. 31 वर्ष पंढरीची वारी केली. पण जेव्हा बाबाजी चैतन्य स्वामी भेटले त्यांनी देव दाखवला तुकोबरायांना. तसंच नामदेव महाराजांची जी भूमिका होती ती शुद्ध करण्यासाठी पांडुरंगाने त्यांना औंढ्या नागनाथाला पाठवलं आणि औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर त्या ठिकाणी
विसोबा खेचर, बरं का. खेचर म्हणजे आकाश मार्गाने गमन करणारे आणि खेचर म्हणजे गाढव आणि घोडा यांच्या मधली जात, बरं का. खेचर म्हणजे गाढव आणि घोडा याच्या मध्ये एक जात आहे, तिचं नाव खेचर. आणि खेचरं पाहायचे असतील तर वैष्णोदेवीला जायचं. वैष्णोदेवीला माणसं वाहण्यासाठी त्या ठिकाणी खेचरं आहेत. पण खेचर म्हणजे आकाश मार्गाने गमन करणं, या नाव खेचर, विसोबा खेचर. हे विसोबा कोण होते त्याचा विचार आपण केला तर ज्याने माऊली ज्ञानोबा यांच्या झोळीमध्ये माती टाकली. माऊली ज्ञानोबा खापर आणायला गेले होते, ते खापर त्यांनी घेतलं, दगडावर आपटलं, त्याच्या चिंध्या केल्या, तो विसोबा, बरं का. पण विसोबा केव्हा सुधारला? कारण निवृत्तीनाथांची इच्छा होती मांडे खायची, मुक्ताईने इच्छा प्रगट केली आणि माऊली म्हणते मी काय करतो, खापर आणतो. खापर फुटलेलं खापर, तवा नाही बरं का. मातीचा तवा तर कोण देईल, कारण ही संन्यासाची पोरं होती. नुसती डोळ्यात पाहिली तरी सुतक, नाही का, डोळ्यात पाहिली तरी सुतक लागत होतं महाराज, पहा. आणि मग खापर न आणल्यामुळं माऊली अतिशय नाराज झाली. कारण माझे दादा, माझे गुरु माऊली, त्या माऊलीची इच्छा आपण प्रगट करू शकत नाही. मुक्ताई नाराज झाली आणि मग माऊलीने सांगितलं, मुक्ताई तू मांडे करायला सुरुवात कर. मांडे बनवायला सुरुवात झाली. माऊली 4 पायावर बसले, टोफकुंड झाले महाराज आणि योगाग्नी निर्माण केला, योगाग्नी. आणि आपल्या पाठीवर मांडे भाजले आणि त्यांच्या त्या झोपडीमध्ये हा विसोबा खेचर असं पाहत होता तर धूर निघत होता, धूर. आणि संपूर्ण माऊलीची जी पाठ आहे ती इंगळासारखी लाल झाली होती. हा चमत्कार पाहिल्यानंतर विसोबा खेचर माऊलीला शरण आले. नुसते शरण आले एवढंच नाही तर माऊलीने त्यांना तो अधिकार प्राप्त करून दिला. एवढंच नाही तर अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. त्या नामदेवाचा अहंकार घालवण्याचा आद्य मान विसोबा खेचरांना माऊलीने प्राप्त करून दिला. आठवलं तिथली कथा सांगतच नाही आता मी, त्या मंदिरातला सांगत नाही. मंदिरातून जेव्हा नामदेवराय परत आले, पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आंघोळ करायला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाने पाहिलं, आता आपण याची पुन्हा परीक्षा घेऊया, नाही का. नामदेवराय स्नान करून बाहेर आले, एवढ्यात त्या ठिकाणी एक कैकाडी, आणि कैकाडी म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी माता, एक मोठी एक तवडी घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर एक गाढव होता, एक कुत्रा होता, एक मांजर होती आणि एक कोंबडी होती. 4 प्राणी बरोबर होते. तिथे चुळा लावला, जाळ पेटवला. नामदेव महाराज आंघोळ करतात आणि आंघोळ करून हे काय करतात ते पाहतात, बरं का. चुळा लावल्यानंतर त्या कैकाडीन म्हणजे रुक्मिणी मातेने ते गाढव उचललं. काय केलं? गाढव उचललं आणि त्या तवलीमध्ये टाकलं आणि पुन्हा पाहिलं तर पुन्हा त्या कैकाड्याला म्हणजे पांडुरंगाला सांगते, तवली तो भरती नाही, तवली काही भरलेली नाही. मग पुन्हा थोडक्यात म्हणजे देव सांगतात रुक्मिणीला, तवली भरली नाही तो कुत्ता डालो, म्हणजे गद्दा डालला तो तवली भरली नाही म्हणून कुत्ता डालो, कुत्ता डालला, कुत्रा टाकला. तरी पुन्हा ती कैकाईन सांगते, अभी तो कुत्ता डाला तो भी तवली भरती नाही, तो मांजर डालो, मांजर टाकली, कोंबडी टाकली तरी काही ते भरलं नाही. तरी ती सांगते, अभी तो चारों प्राणी डाल दिया मगर भरती नाही, तो उसको डालो. जो स्नान करत होता ना तो पाहत होता, त्या तवलीकडे पाहत होता. आणि जेव्हा तो कैकाडी म्हणाला उसको डालो, उसको डालो बोलल्याबरोबर ते धोतर, तांब्या आणि तसाच पळ सुटला. अगदी घाम फुटला त्याला, अगदी घाबरला तो. एवढा घाबरला की बरं झालं म्हणे वाचलो,
नाहीतर आता काय झालं असतं, कोंबडीच्या नंतर माझाच नंबर होता. आले धावत धावत घामाघीर झालेले, पांडुरंगाच्या शेजारी गेले, देवा वाचलो. पुन्हा पुन्हा अष्टांग साष्टांग नमस्कार, देवा वाचलो. काय तर आयुष्य बाकी होतं वाचलो. ठीक आहे म्हणे, वाचलात तुम्ही, पण तुमचं धोतर आणि तांब्या, धोतर तांब्या, कारण हा तसाच पळाला होता ना. धोतर तांब्या देवाने आणला, देवाने दाखवला, आणि मग त्याला कळलं, अरे नाम्या मीच होतो आणि माता रुक्मिणी होती, आम्हीच दोघे होतो. तरी त्याला कळलं नाही. आणि मग जेव्हा नामामणे खेचर पायी ओळख झाली सर्वाठाई, जेव्हा नामदेवराया चपात्या लाटायला बसले होते महाराज, आणि त्याच वेळेला स्वतः पांडुरंग कुत्र्याच्या रूपाने आला आणि ती 20 चपात्यांची चवड उचलली, कुत्रा पळत सुटला. आणि मग नामदेवराया तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागे लागला. बरं का, ही घे तुपाची वाटी, कोरड्या रोट्या कैशा खासी. थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्व घटी पांडुरंग हे नामदेवरायांना विसोबा खेचरांना शरण गेल्यानंतर कळलं. आणि म्हणून आपल्या या नांदप गावामध्ये तो आनंद संप्रदायाचा परमार्थ आला, तो काशीनाथ महाराज नाठे. बरं का, काशीनाथ महाराज नाठे यांच्या माध्यमातून हा परमार्थ नांदपमध्ये आला. आणि आम्ही जेव्हा येत होतो, आम्ही जेव्हा या गावात कीर्तन करत होतो महाराज, तेव्हा लाईट नव्हती. या गावात जेव्हा लाईट नव्हती तेव्हा आम्ही इथे कीर्तन करत होतो, चिमण्या लावून. आणि ह्या विटांचं एकही घर नव्हतं. जेव्हा आम्ही यायचो ना, तेव्हा या गावात विटांची घरं नव्हती, कुरांची घरं होती. सगळे रस्ते इकडनं चढायचं आणि तिकडे उतरायचं. लक्षात आलं का, पूर्वीची घरं. तेव्हा आम्ही यायचो. बाळाराम दादा होते, सदुबुवा होते, आम्ही कोंडीरला पण जायचो, नाठे महाराजांच्या बरोबर कोंडीरला जायचो. आणि मग त्यांना ते माहीत असायचं बुवा की नदीला उतार केव्हा आहे, ते गणित त्यांच्याकडे होतं. ते बरोबर सांगायचे, अमुक वाजता उतार आहे, त्यावेळेला कोंडीरला जायचं किंवा कोंडीरवरून यायचं. आणि अगदी आमचे दत्तू मामा होते, वामन मामा होते, आणि माधू मामांच्या ऐवजी माधू पाटील सांगतो, माधू पाटील होते महाराज. आणि त्यांचा लेकरा होता माधू पाटील हाकलायला. हे दोघे पाठीमागे बसलेले आठवड्यातून अंबरजाला यायचे, आठवड्यातून. काय तो परमार्थ. आणि दत्तू मामांकडे टेप रेकॉर्ड होता महाराज. मी आम्हाला रेडिओ सुद्धा माहीत नव्हता, त्यावर टेप रेकॉर्ड आणायचे ते. आणि त्या टेप रेकॉर्डमध्ये काशीनाथ बाबांची कीर्तन असायची. आम्ही अगदी आवडीने ते कीर्तन ऐकायचो, आवडीने ऐकायचो. पण एक दिवशी आमची परमार्थावर चर्चा झाली. माधू पाटील लेकरा हाकलीत आपल्या तेलीबांनापर्यंत, म्हणजे कमीत कमी 1.5 किलोमीटर. आम्ही वामन मामा, दत्तू मामा, आम्ही पायी चालत आलो. लेकरा त्यांनी हाकलीत आणला. आणि आमच्या परमार्थावर जेव्हा चर्चा झाली, ती चर्चा ऐकल्यानंतर दत्तू मामाने पुन्हा टेप रेकॉर्ड अंबरजाला आणला नाही. आम्ही म्हणतो, मामा टेप रेकॉर्ड कुठे आहे? म्हणे कशाला? म्हणे फसलो आम्ही. वर्षभर टेप रेकॉर्ड लावला, तुम्ही कीर्तन ऐकली आणि आम्ही बसलो. आता आम्हाला कळलं नेमकं सत्य काय आहे. आता टेप रेकॉर्ड लावायचा. विठ्ठल इतका सुंदर परमार्थ या गावामध्ये आम्ही तेव्हापासून आतापर्यंत सांगत आलो की एकसूत्री परमार्थाचं गाव असेल तर हे नांदप गाव. बरं का, त्याच्यानंतर पण आमचे मोतीराम बाबा होते, आता जीवन महाराज आहेत ना, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन फिरत होतो. इतके लहान होते. मोतीराम बाबा यायचे, अद्याप त्यांचे सासरे यायचे, लहू बाबा केने, अद्याप त्यांचे जावई यायचे, काय ते दाढीवाले कारवे. म्हणजे फार कमीत कमी 30 मंडळी आमच्याकडे अंबरजाला यायची. डोंगरावर कीर्तन असायचं महाराज, 30 मंडळी नांदपच्या आमच्या बरोबर असायची. ते काय सांगायचं, चिमणीचंच कीर्तन महाराज. कीर्तन आम्ही चिमणीवर अनेक कीर्तनं केली. स्पीकरचं तर सोडूनच द्या विषय. म्हणजे तेव्हाचं सांगायचं झालं तर हे का सांगितलं की आमच्या यमुनाबाई ज्या आहेत
जेव्हा आम्ही नाथषष्ठीचा सप्ताह अंबरचा सुरू केला त्यावेळेला जेव्हा आमच्या यमुनाबाई यायच्या तर त्या ज्याप्रमाणे पारव्यांचा एक थवा असतो, कबुतरांचा थवा, आणि थव्याचा एक मोरख्या असतो. तो मोरख्या जसं फिरेल तसा थवा फिरतो. तसं आमच्या यमुनाबाई जर अंबरजाला आल्या तर संपूर्ण लेडीजच्या ते एक नेतृत्व करायच्या. त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असायचं. तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन इतक्या सुंदर नाचायच्या त्या, आणि पालखी काढल्यापासून तर पालखी पुन्हा मूळ जागेवर येण्यापर्यंत इतक्या सुंदर अभंग नाचून बोलायच्या, इतक्या सुंदर अभंग बोलायच्या की केव्हा केव्हा तर आम्ही पुरुषांचं भजन बंद करून त्यांचे अभंग ऐकत असायचो. इतके ते गोड अभंग असायचे. अगदी साधी राहणी, साधा स्वभाव. आणि मी प्रेतावर जेव्हा आलो तेव्हा सांगितलं की अगदी आयुष्यभर आमच्या या बाईने भाजी विकून प्रपंच सांभाळला. अगदी त्यांचे जे पतिराज आहेत बबन पांडुरंग शेलार यांच्या बरोबर अगदी त्याने म्हणजे जशी प्रपंचाची 2 चाकं असतात तर एक चाक तिने पूर्ण सांभाळला. आणि हे आम्हाला नंतर कळलं की आज सुद्धा ती भाजीच आणायला चालली होती. आज सुद्धा ती भाजीच आणायला चालली होती. 2 पायऱ्या चढली आणि तिला समजलं काहीतरी शरीरात बिघाडे म्हणून मागे आली. त्यांची स्वतःची रिक्षा होती मुलाची, त्या रिक्षात घरी आली आणि आजार वाढल्यामुळं पुन्हा बाहेर काढल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. पण तिची इच्छा होती की असं मरण यावं, कुठेतरी रस्त्यात मरण यावं अशी तिची इच्छा होती महाराज. तीच इच्छा आमच्या गाडगे बाबांची होती. गाडगे बाबा सुद्धा सांगितलं होतं मला हॉस्पिटलमध्ये मरण येता कामा नये, माझ्या घरी मला मरण येता कामा नये, माझ्या कोणत्याही धर्मशाळेत मला मरण येतं, वसतिगृहात मला मरण येता कामा नये. ते जेव्हा आजारी पडले मुंबईला तेव्हा सांगितलं की मला आता गावाकडे चलवा. आणि गावाकडे नेत असताना त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या पत्नींना सुद्धा बरोबर घेतलं नाही. म्हणजे थोडक्यात पत्नी म्हणजे माया. ती माया सुद्धा इकडेच ठेवली आणि जाताना रस्त्यात आमच्या गाडगेबाबांनी देह ठेवला, रस्त्यात देह ठेवला. बरं का, फार उत्तम मरण आहे. मी नेहमी सांगतो की या आमच्या ज्या मातोश्री गेल्या इतकं सुंदर मरण झालं, कुणाच्याच हातात नाही. एक भ्रम आहे, पाणी पाजलं पाहिजे कशासाठी? पाणी म्हणजेच माया. एकदा मी पाणी पाजायला लागलो ना की ती माया प्रवेश करते आणि मग तिला माझा मुलगा, माझी मुलगी, काकी, आजी, मामी वगैरे वगैरे सगळं मग माया आडवी येते. आणि माया आडवी आली की निश्चित आपल्याला परमार्थात अडथळा येतो. फार सुंदर आणि उत्तम मृत्यू आमच्या मातोश्रीचा झालेला आहे. अगदी मला वाटतं आयुष्यभर त्याने परमार्थ उत्तम प्रकारे परमार्थ केलेला आहे. त्यांचे 2 सुपुत्र आणि 3 मुली आहेत. एकूण त्यांचा 3 मुली आणि 2 पुत्र असे 5 आणि त्यांचे पतिराज असं एकूण 6. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने संपूर्ण शेलार कुटुंबावर जे दुःखाची छटा पसरलेली आहे. बरं का, अगदी आपण विचार केला तर जेव्हा आम्ही प्रेत काढतो, बरं का, ही एक प्रथा आहे. शास्त्र काय सांगते त्याचा आपण विचार केला तर एकदा या देहातून जीवात्मा निघून गेला की या शरीराला शव म्हणतात. शव, बरं का, शवयात्रा. पण आम्ही काय म्हणतो? प्रेत यात्रा. म्हणजे ही शवयात्रा आहे. ह्या देहाला अग्नी दिला, अग्नी दिल्यानंतर जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला प्रेत योनी प्राप्त होते. प्रेत योनी, ती प्रेत योनी 10 दिवसापर्यंत असते. आजपर्यंत जीवात्मा हा प्रेत योनीमध्ये आहे. बरं का, आता हा जीवात्मा प्रेत योनीमध्ये जवळजवळ शास्त्राच्या आधाराने सांगायचं झालं तर वर्षभर राहतो. प्रेत योनीमध्ये जीवात्मा वर्षभर राहतो. वर्ष श्राद्ध झालं की हा जीवात्मा मग काय करतो तर आर्यमा एका देवतेमध्ये तो प्रविष्ट होतो, देवतेत प्रविष्ट होतो. आणि जेव्हा आम्ही
वर्ष श्राद्ध करतो किंवा पुण्यतिथी करतो त्यावेळेला जो आपण घास ठेवतो तो घास, ती आर्यमा नावाची देवता, आर्यमा नावाची देवता, तो घास, तो जीवात्मा ज्या ठिकाणी असेल, कोणत्याही योनीत असू द्या, केले कर्म झाले त्याची भोगा, आम्ही जसे कर्म केले तसा आपल्याला पुढचं देव प्राप्त झालेला आहे. मग तो कोणत्या योनीत जरी असेल पण आर्यमा नावाची देवता तो घास त्याला पोचवते आणि तो जीवात्मा तिथे संतुष्ट होतो, असं शास्त्र सांगतंय बरं का, असं शास्त्र सांगतंय. आणि म्हणून आर्यमा नावाची जी देवता आहे ती एक श्रेष्ठ देवता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, मी अनेक वेळा सांगत आलो की जेव्हा आम्ही घास ठेवतो तो घास अशा पद्धतीने ठेवायचा आहे की त्याच्यातून धूर निघाला पाहिजे. बाबा तो एवढा गरम पाहिजे भात, ती भाजी एवढी गरम पाहिजे की त्यातून वाफ बाहेर आली पाहिजे, वाफ. आणि ती जी वाफ आहे ती वाफ आर्यमा नावाची देवता त्याला नेऊन त्या आत्म्याला पोचवते. दुसरी गोष्ट की शास्त्र काय सांगते ते सांगतो की जेव्हा आता आम्ही या ठिकाणी श्राद्धाला आलेलो आहोत, तर श्राद्धाला आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर कुणी कुणाशी बोलायचं, कुणीच कुणाशी बोलायचं नाही, कोणती चर्चा करायची नाही. तर तिथे जेवताना चर्चा झाली तर तो जो जीवात्मा आहे त्याला दुःख प्राप्त होत आहे, त्याला पुण्य प्राप्त व्हावं, पुण्यात्म शरीर प्राप्त व्हावं, त्याच्यासाठी जेवताना कुणीच कुणाशी बोलायचं नाही. म्हणजे असे अनेक नियम आहेत. असो, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही कीर्तनकार सांगतात की वर्षभर आता तो इथेच आहे, श्राद्ध झालं की पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण शास्त्राचा आपण आणखी विचार केला तर म्हणजे हा देह सोडताना, हा जीवात्मा या देहात असताना, हा देह सोडताना आधी ज्या देहामध्ये प्रवेश करायचा आहे त्याची खात्री करून घेतो. मी कधी कधी व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो छोटंसं, की समजा आता हे एक इंजिनियर आहे आणि ते एका कंपनीत कामाला आहे, त्याला तिथे 50,000 पगार आहे. 50,000 पगार घेत असताना दुसरी कंपनी त्याला ऑफर करते, आमच्याकडे आलात तुम्हाला 70,000 देऊ. मग हा जो इंजिनियर आहे तो लगेच ह्या कंपनीचा राजीनामा लगेच देत नाही. तो काय करतो, आधी 1 महिना रजा घेतो, त्या कंपनीत काही दिवस काम करतो आणि तिथे फिक्स ड्युटी झाली की मग इकडचा राजीनामा देतो. तसा जीवात्मा हा देह सोडून दुसऱ्या देहात जाण्यासाठी आधी खात्री करतो की त्या ठिकाणी मला आधार आहे किंवा नाही. दुसरे उदाहरण देतो मी, आपण पाहिले असेल की पावसाळ्यामध्ये अशी एक कीड असते, पातळ कीड असते, एवढी मोठी कीड असते. आणि ती कीड जेव्हा पदार्पण मध्ये चालत असते तर त्यावेळेला जर एवढं अंतर असेल तर ती इथे असते, पण इकडनं आधी इकडे पकडते, इकडे पकडल्यानंतर मग पाठीमागचा भाग ती पुढे घेते, डायरेक्ट पुढे येत नाही, ती इकडे पकडल्याशिवाय इकडचा भाग ती पुढे घेत नाही. तसं हा जीवात्मा ज्या क्षणी या देहातून बाहेर पडला त्याच क्षणी दुसऱ्या देहात प्रविष्ट झाला. आणि म्हणून आज आपली जी सेवा आहे ती आमच्या यमुनाबाई बबन शेलार यांच्या 10व्या निमित्त आहे. अगदी आईच्या बाबतीत आपण जर सांगायचं झालं तर तिने आपलं जे कार्य आहे इतकं सुंदर बजावलेलं आहे. 2 मुलं आणि 3 मुली या सर्वांना तिने अगदी यथाशक्तीप्रमाणे त्यांना काहीतरी अशी एक मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही हेही ऐकलं की कोणत्याही सप्त्याला ती देणगी द्यायची, पण गुप्तदान म्हणून द्यायची. देणगी देताना तिचं नाव कुठे आलेलं नाही. मला वाटतं नांदपच्या जाहिरातीत सुद्धा आम्ही गुप्तदान ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. गुप्तदान म्हणून वाचलेलं आहे, पण नेमके गुप्तदान कोणी दिलं ते आज माहीत झालं की ते गुप्तदान आमच्या यमुनाबाई बबन शेलार ह्या देत होत्या आणि नाव त्या सांगत नव्हत्या. म्हणजे इतकं सुंदर त्यांचं कार्य, मुलांना सांभाळले उत्तम आणि उत्तम अशा प्रकारे इथपर्यंत
अगदी भाजी विकता विकता त्यांनी ते ठेवलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. ठल तुकोबरे सुंदर सांगतात, लेकुराचे लाभावी न प्रीती. बरं का, कोणत्याही प्रकारचा लाभ नसताना जी प्रीती करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. आणि आईच्या बाबतीत एक सुंदर दृष्टांत आहे. दृष्टांत काल्पनिक आहे बरं का, काल्पनिक आहे. म्हणजे त्या आईचा मुलगा आणि तो एका मुलीवर प्रेम करत होता. तो एका मुलीवर प्रेम करत होता. एवढं प्रेम करत होता की ते किती करत होता ते निवृत्ती देशमुखांनी सांगावं. नाही का, ते आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे किती तो प्रेम ते प्रेयसीवर करत होता ते निवृत्ती महाराज देशमुखांनी सांगावं. पण असं तो प्रेम करत असताना एकदा त्या प्रेयसीने सांगितलं की तुम्ही जर तुमचं सर्वस्वच मला अर्पण केलेलं आहे तर एक करा म्हणे, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे त्याचं प्रतीक मला पाहिजे, तुमच्या आईचं काळीज घेऊन या. काय सांगितलं त्या प्रेयसीने? म्हणजे काम किती आंधळं आहे, प्रेम किती आंधळं आहे त्याचं आपल्याला प्रतीक पाहायचंय बरं का. तिने सांगितलं की तुझ्या आईचं काळीज घेऊन ये. वडील वारलेले होते महाराज, मुलगा अनाथ होता, पण त्या मुलीच्या प्रेमात फसला होता. एकटीच आई घरात होती. तो धावत धावत आला आणि सुरीखाली आईचं पोट फाडलं महाराज. पोट फाडलं आणि काळीज घेतलं आणि निघाला प्रेयसीला भेटायला बरं का. आणि रस्त्यामध्ये जाताना त्याला ठेच लागली. फक्त मी थोडक्यातच सांगेन, ठेच लागली आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये जे आईचं काळीज होतं त्या आईचं काळीज बोललं, बाळ लागलं का रे तुला? मला हे सांगायचंय. म्हणजे आईचं काळीज कसं आहे, म्हणजे तिचं पोट फाडलं, काळीज बाहेर काढलं, प्रेयसीसाठी काळीज घेऊन चाललेलं आहे स्वतःचा मुलगा, तरी आई त्याच्यावर कधी क्रोधाविष्ट रागावलेली नाही. तिला आई म्हणतात आणि ती आई म्हणते, बाळा तुला लागलं का रे? तो पुढे गेलेला आहे आणि पुढे जाऊन त्या प्रेयसीला भेटला. ते काळीज प्रेयसीला दाखवलं आणि मग प्रेयसीने सांगितलं की तुम्ही मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे बरोबर आहे, पण जो आईचं काळीज काढू शकतो, जो आईचं काळीज काढू शकतो तो माझं काय करेल? त्या प्रेयसीने त्याचा नाद सोडला. मला काय सांगायचंय, ना घरका ना घाटका अशी अवस्था झाली. त्याच्या पुढे सांगतो, तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले, आई मारली गेली आणि प्रेयसी निघून गेली. आता त्याला पर्याय फक्त एकच, फास घेणे, विष खाणे, जाळून घेणे, नाहीतर बुडी मारणे पाण्यात, नाही का. दुसरा पर्याय त्याच्यासाठी नाही. आणि अशी आपण अनेक उदाहरणं पाहतो. मला फक्त एवढं सांगायचंय की आई कुणाला म्हणतात की बाळा लागलं का रे? आध्यात्मिक उदाहरण सांगतो, आपल्या लक्षात येईल बरं का. गोपीचंदे गुरुच्या बोला, गोपीचंदे गुरुच्या बोला,
गोपी नंदे गुरुचा बोला राज्य सोडून गोसावी झाला. राज्य सोडून गोसावी झाला 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 गोपीचंदे गुरुच्या बोला राज्य सोडून गोसावी झाला. आणि त्याचं कारण काय असेल तर मैनावती, त्याची आई राणी मैनावती. असा धरी छंद जाय तुटून या भवबंद. बरं का, छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला आणि मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. असा धरी छंद जाय तुटून या भवबंद. तिला आई म्हणतात, आई तिला म्हणतात. अगदी पूर्व इतिहास सांगतो थोडक्यात आपल्या लक्षात येईल. गोपीचंद राजाचे वडील वारले होते महाराज. आई जालंधर महाराजांना शरण गेली होती. पहाटे 3 वाजता उठून जायची, गुरुच्या दर्शनाला पहाटे 3 वाजता उठून जायची. गावामध्ये असं पिकलं की विधवा बाई पहाटे 3 वाजता त्या गोसाड्याला भेटायला जाते. म्हणजे काहीतरी गौड बंगाल आहे. आणि गौड बंगाल देशाचा तो राजा होता. गोपीचंद राजा हा गौड बंगाल देशाचा राजा होता. आणि लोकांनी ठरवलं की काहीतरी गौड बंगाल आहे. अहो, जिथे सीतामाईने अग्निदिव्य घेतलं, सीतामाईने अग्निदिव्य घेतलं, तिथे सुद्धा एका सामान्य पर्यटनाने शंका घ्यावी. आणि पर्यटाच्या शंकेने प्रभू रामाने सीतामाईला शैरव नदीच्या पलीकडे पार नेऊन सोडून द्यावी. याच्यापेक्षा दुर्भाग्य ते काय, वेगळं असं काय, मला हे सांगायचंय. आणि मग तो राजाच होता, गोपीचंद राजा होता. संपूर्ण देशामध्ये हा विषय पिकला की काहीतरी गौड बंगाल आहे. आणि म्हणून त्या राजाने जालंधर नाथांना आणलं आणि शेणखईत पुरलं. खड्डा खणला शेणखई माहिती आहे ना आपल्याला, शेणाचा खड्डा. तिथे खड्डा खोदला, त्याच्यात ते जालंधर टाकलं जालंधर नाथांना आणि वर शेण टाकून बुजून टाकलं. पहा, मला वाटतं ही सुद्धा कल्पनाच असली पाहिजे. सांगतो पुढे तुम्हाला, कल्पनाच असली पाहिजे असं सांगतो मी. शास्त्र सांगू दे काही, लक्षात का. पुढे कानिपनाथाची आणि गोरक्षनाथाची रस्त्यातच भेट झाली महाराज. आणि भेट झाल्यानंतर दोघे ते नाथपंथीच होते. एका आंब्याच्या झाडाखाली बसले आणि वर पाहिलं तर झाडाला आंबे लागले होते. गोरक्षनाथांनी कानिपांना विनंती केली, आंबे खायची इच्छा आहे. कानिपाने आंबे पाडले, मंत्राने पाडले, दगडाने पाडले नाहीत. बरं का, मंत्राने आंबे पाडले. दोघांनी जेवढे खायचे तेवढे खाल्ले आणि उरले ते पुन्हा गोरक्षनाथ सांगतात, लगा दे, जे पडलेले शिल्लक आंबे ते लावून दे परत. मग कानिपनाथ म्हणतात, मला पाडायचं माहित आहे, जोडायचं माहित नाही. बरं का, बिघडवायचं सगळ्यांनाच येत आहे. बरं का, समाजात बिघाड घडवायचा असेल तर अशी एकही व्यक्ती नाही की ती बिघाड करू शकत नाही. पण जोडणं अतिशय कठीण आहे. बरं का, घर मोडायचं सोपं आहे हो. ते काय आता जेसीपी आणायचा, एकदा एक धक्का दिला का ते गेलं घर. पण क्षणात घर मोडता येईल, पण क्षणात घर उभं करता येणार नाही. जरी जेसीबी असेल किंवा अन्य कुठलंही तुम्ही यंत्र वापरलं तरी महिना जाणारच आहे. लक्षात का. मला फक्त काय सांगायचंय, गोपीचंद राजाने त्याला त्या ठिकाणी पुरून ठेवलं. दोघांचं त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. आणि वाद निर्माण झाल्यानंतर मग कानिपनाथ सांगतात, अरे बस कर म्हणे, कारण ज्ञानाच्या गोष्टी झाल्या. थांब म्हणे, मला शिकू नको, तुझा गुरु तिकडे श्रीराज्यामध्ये जाऊन बघ म्हणे. मच्छिंद्रनाथ कुठे अडकला होता, श्रीराज्यात अडकला होता. आता मला श्रीराज्यात जायचं नाही. बरं का, मग गोरक्षनाथ सांगतो, अरे मला शिकू नको, तुझा गुरु जाऊन बघ, तिथे शंकायत पुरलेलं आहे, तिकडेच जाऊ आपण. इकडे श्रीराज्यात नाही जायचं आपल्याला, कारण वेळ कमी आहे. तिकडे जाऊन यायला आपल्याला 9 वाजून जातील. श्रीराज्यात जाऊन यायचं म्हटलं तर नाही का, मग इकडेच जाऊ शेणखईकडे. आता
इकडे कानिफनाथ आलेला आहे, पण कानिफनाथाला हे माहीत होतं. त्याने गोपीचंद राजाला त्या ठिकाणी आणलं आणि गोपीचंद राजाला विनंती केली की लोखंडाचे 9 पुतळे तयार करा. काय सांगितलं? आता मला हे सांगायचं बरं का, की गोपीचंद राजाने जालंधरनाथांना आणलं आणि शेणखैत पुरलं. म्हणजे इतकं जालंधरनाथ सोपा नाही, हे सांगायचंय मला. आणि मग 9 पुतळे तयार केले. 9 पुतळ्यांच्या पाठीमागे राजा गोपीचंदाला उभा केला आणि ती शेणखै वाकरायला सुरुवात केली. कानिफनाथांनी शेणखै वाकरत असताना त्या जालंधरनाथांना चाहूल लागली. तर आतून जालंधरनाथ कौन हाय, आतून काय म्हणतो जालंधरनाथ, कौन हाय. तर हा 9 पुतळ्यांच्या पाठीमागे होता कोण? गोपीचंद राजा. मैं गोपीचंद हूँ. मैं कौन आहे? मैं गोपीचंद हूँ. लगेच तो एक पहिला पुतळा जळला. अग्नीने तो लोखंडाचा पुतळा जळला. पुन्हा काम चालूच होतं. पुन्हा विचारलं कौन आहे? मैं गोपीचंद हूँ. पुन्हा दुसरा पुतळा जळला. असे 9 पुतळे जळले आणि तोपर्यंत जालंधरनाथांचा संपूर्ण क्रोध लयाला गेला होता आणि तोपर्यंत शेणके पूर्ण उकरून झाली होती आणि अगदी 9 पुतळे जळले. आणि पुन्हा जेव्हा ते बाहेर आले, कौन आहे? मैं गोपीचंद हो. तर अगदी प्रेमाने गोपीचंद राजाकडे पाहिलं आणि आलिंगणे घडे मोक्ष साहित्याचा जोडे. बरं का, आलिंगणे संतांची जालंधरनाथांची शक्ती, जालंधरनाथांचं ज्ञान पाहिल्यानंतर गोपीचंद राजा जालंधरनाथांना शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर एक दिवशी गोपीचंद राजाच्या 1600 बायका होत्या. किती पत्न्या होत्या? 1600 पत्न्या होत्या. गोपीचंद राजाला स्नान करायला घेतलं होतं आणि त्या 1600 पत्न्या त्याला स्नान घालत होत्या. एवढ्यात त्यांची आई मैनावती वरच्या मजल्यावर होती. तिने वरून खाली पाहिलं आणि विचार केला, माझा बाळ आता फुकट जाईल. एवढं मोठं वैभव आहे, एवढं राज्य आहे, 1600 पत्न्या आहेत, पण हरिभक्ती जर केली नाही तर स्थिती कठीण आहे. आणि म्हणून तिच्या डोळ्यातून जे अश्रू पडले आणि ते अश्रू त्यांच्या पाठीवर पडल्यानंतर त्याला जाणवलं, वर पाहिलं तर आई रडत होती. राजाने विचारलं, आई सांग, तुला कोण काय बोललं? का रडते तू? का दुःख करते? का अश्रू वाहतात? तेव्हा तिने सांगितलं की बाळा, अरे हे वैभव, नाशवंत देह, मनाचा निश्चय, सद्गुरूचे पाय हृदय असो. काय सांगतात? नाशवंत देह, मनाचा निश्चय. अरे देह नाशवंत आहे बाळा, तू मनाचा निश्चय कर आणि सद्गुरूचे चरण धर. आणि तेव्हापासून गोपीचंद राजाने सद्गुरूचे चरण धरले. मला फक्त एवढंच सांगायचंय की आईने गोपीचंद राजाला काय केलं? गुरुच्या बोलानं गोपीचंद राजाने संपूर्ण राज्यावर काय केलं? शून्य ठेवला. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य, धर्म केला तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे. आणि गोपीचंद राजाने आपल्या राज्याचा त्याग केला आणि हरिभक्ती करायला लागले. असे अनेक, आपण जर आणखी एक माता आपण पाहूया. मदर तेरेसा नावाची एक माता होऊन गेली, जिजाऊ माता होऊन गेली. त्याचप्रमाणे एक अनाथांची माय होऊन गेली, सिंधुताई सपकाळ. एक अनाथांची माय होऊन गेली, सिंधुताई सपकाळ. तिचे 3500 जावई होते. सिंधुताई सपकाळचे किती जावई होते? 3500 जावई होते. आणि ती जेव्हा जिवंत होती तेव्हा अगदी अधिकाराने सांगत होती की सगळे जावई मला भेटायला येतात.
इथे आमचा एक जावई आहे, तरी सासऱ्याचं आणि सासूचं ते जावयाचं, तो जावई सांगतो आपलं नाही पटत. तो त्याच्या पत्नीला पण पाठवित नाही हो, माहेरी नाही पाठवित. एकच जावई आहे पण नाही पटत. हो, 2,500-3,000 जावई जिने सांभाळले. तिला माता म्हणतात बरं का. किती जावई? 2,500 जावई जिने सांभाळले, 2,500 जिने लग्न लावून दिली. तिची स्थिती आपण जर पाहिली तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिला नवरा इतकी मारझोड करत होता बरं का, इतकी मारझोड करत होता. आणि ज्या घरामध्ये नारीची विटंबना आहे ते घर कधी, त्या संसारात कधी सुख प्राप्त होणार नाही बरं का. नारी तो रतन की खान, नारी रत्नाची खाण आहे महाराज. नारीचा सन्मान घरामध्ये, ज्या घरात नारीचा सन्मान असेल त्या घरातच लक्ष्मी वास करते. जर तुम्ही पत्नीला मारत असाल, रोज रोज मारत असाल, त्रास देत असाल तर अवस्था फार कठीण आहे. सिंधुताई, तिचा नवरा रोज मारायचा. गरोदर होती, 9 महिन्याची गरोदर होती महाराज. तिला एवढी रक्त बंबाल मारली आणि हाकलून दिली. रस्त्यावर बालंत झाली महाराज बरं का. कारण रस्त्यावर जी बाळाला जन्म देते ना त्याला बालन पण म्हणतात. आणि हॉस्पिटलमध्ये जे बाळाला जन्म देते त्याला काय म्हणतात? डिलिव्हरी. आणि बाई बालन झाली तर 12 दिवस सुयार आहे. बाई बालंत झाली तर 12 दिवस सुयार पाळलं जात आहे. आणि बाईची डिलिव्हरी झाली तर 1 तास सुद्धा सुयार पाळला जात नाही. तर तिला काय झालेली ती डिलिव्हरी. डिलिव्हरीला सुयार लागत नाही महाराज, बालंतपणाला सुयार लागतो. ती बालंत झाली. बालंत झाल्यानंतर महाराज कोणीच नव्हतं त्या ठिकाणी. तिचं चरित्र ऐकलं वाचलं तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे आपल्या मुलीला तिने जन्म दिलेला आहे आणि जन्म दिल्यानंतर नाल तोडायला तिथे कोणी नाही आहे. स्वतः 2 दगड घेतले महाराज आणि एका नालीच्या खाली दगड ठेवला आणि वरून दगड मारला. ती इतकी कमजोर होती की तिच्या चरित्रामध्ये आहे की 16 फटके मारावे लागले. वरच्या दगडाने 16 वेळा ते नाल ठेचली तेव्हा नाल तुटली बरं का. आणि त्या लहान मुलीला घेऊन मग ती काय करायची, तिच्याकडे थोडं पीठ होतं, स्मशानात जायची आणि माणसं तेव्हा जाळायची नाही का. मग त्या विस्तवावरती ते मांडे भाजायची, चपात्या भाजायची. कोणत्या विस्तवावर? स्मशानातील प्रेताच्या विस्तवावर. आणि तिथे ती मांडे भाजून खायची. आणि मला फक्त एवढं सांगायचंय की एवढी कठीण स्थिती प्राप्त अवस्थेमध्ये तिने इतकी महान अशी क्रांती घडवून आणली की ती एक अनाथांची माय झाली महाराज. तिने वसतिगृह काढले. जी मुलं अनाथ आहेत त्यांच्यासाठी तिने आपली 4 दारं मोकळी केली. आणि शेवटच्या क्षणाला अगदी ती वयोधिक झाली. तिचा नवरा आता म्हातारा झाला होता महाराज, काठीवर आला होता, काठीवर. आता त्याला कोणी सांभाळू शकत नव्हता. तरी तिने आधार दिला. या म्हणे माझ्या आश्रमात येऊन राहा. ज्याने आयुष्यभर तिला मारली त्या नवऱ्याला सुद्धा आमच्या सिंधुताई सपकाळने आधार दिला, तिथे राहायला सांगितलं बरं का. आणि अशी आमची सिंधुताई सपकाळ विमानातून बाहेर प्रवास करायला लागली महाराज. इतके चांगले दिवस आले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कलिया शाला. मला हे सांगायचंय की आईचं कर्तव्य काय आहे आणि आई कर्तव्य कसं निभावते. एक कवी सुंदर सांगतो आईच्या बाबतीत की एकाची आई गतप्राण झालेली आहे आणि गतप्राण झाल्यानंतर एवढं दुःख त्या आईला प्राप्त, त्या मुलाला एवढं दुःख झालेलं आहे आई गेल्यानंतर नाही का. आणि त्याचं वर्णन कवी करतो. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगता आई विना भिकारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती
हाक येई कानी मज होय शोककारी. कवी सांगतो, एका मुलाची आई वारलेली आहे आणि आई वारल्यामुळं तो घरामध्ये दुःख करीत बसलेला आहे. तो घरात दुःख करीत बसल्यानंतर शेजारच्या बाळानं आपल्या आईला हाक मारलेली आहे, अशी कवी कल्पना आहे. शेजाऱ्यानं आपल्या आईला हाक मारली, आई. आई हाक मारल्याबरोबर जो आईचं दुःख घेऊन बसलेला, आई गेल्याचं दुःख ज्याला झालेलं आहे त्याला तो आवाज आला, आई म्हणून कोणी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. तो आवाज माझ्या कानावर आला, आई, आणि त्यावेळेला मला शोक आवरण्याचा झाला. बरं का, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. लक्षात का, एक जुनी म्हण होती, डोक्यात कुऱ्हाड पडली. जुनी म्हण होती, डोक्यात कुऱ्हाड पडली. कुऱ्हाड पडली याचा अर्थ अतिशय दुःख होणे. त्याला एवढं दुःख झालं की नाहीच हाक माते मारी कुणी कुठारी. कुठारी म्हणजे कुऱ्हाड, म्हणजे ती हाक ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात कुऱ्हाड पडली. म्हणजे काय झालं, इतकं म्हणजे अतोनात दुःख मला झालं, अतोनात दुःख झालं. असं सुंदर म्हणजे कवी मन सुंदर सांगताय. आणि अशी जी आई आहे बरं का, ती कशी आई घरी ना दारी. माझी आई आता घरातही नाही आणि दारातही नाही. माझी आई कुठे गेलेले, माझी आई देवा घरी गेलेले, देवा घरी गेलेले. बरं का, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सुंदर कवीने रेखाटलंय, पण स्वामी तिन्ही जगाचा हे मात्र योग्य रेखाटलेलं नाही. स्वामी तिन्ही जगाचा जो आहे त्याला आई नाही, बाप नाही आणि तो सुद्धा कोणीच नाही. बरं का, म्हणजे अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर आरशी बजे, जो आकारालाच नाही त्याला आई कसली आणि बाप कसला. बरं का, हे नाही जमलं त्या लेखकाला, त्या कवीला हे नाही जमलं. बरं का, फक्त आम्ही अगदी रडतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तो भिकारी नाहीच, भीक ही स्वामीला नाही. बरं का, जिथे तुकोबराय सांगतात तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. इकडे त्यांचं देवाला निघालं, बायको मेली, पोरं मेली, अन्न करता मेली, तरी तुकोबा काय सांगतात, तुकोबा सांगतात हे आपलं मत नाही, तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. म्हणजे त्रैलोक्याचं जेवढं धन आहे त्या धनाचा मी धनी आहे, तुकोबराया. बरं का, परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया. तुकोबरायांना भाकर कधीच खायला मिळाली नाही, तरी तीही त्रिभुवनी. लक्षाला का, त्याच्या पुढे जर आपण विचार केला तर चारा मुखी पिलांच्या चिमणी हालूच देई. पाहिला असेल आपण, जेव्हा लहान लहान चिमणीची लहान लहान पिलं असतात, अगदी लाल रंगाचे असतात ते लहान लहान पिलं, त्याला पंख वगैरे आलेले नसतात आणि त्यांना चाहूल लागते, घार फिरे आकाशी परी लक्ष तिचे पिलापाशी. तर जेव्हा त्यांची चिमणी नावाची आई जेव्हा जवळ येऊ पाहते तर त्या चिमुकल्यांना चाहूल लागते की आमचे आता कुठून तरी येऊन राहिलेले. तर ती अशी उभी राहतात तिथेच, अशी चोच वाचून राहतात. अगदी लाल रंग त्यांचा, सगळीच लाल रंगाने असतात, ती अशी चोच करून राहतात. एवढ्यात आई त्यांची चिमणी येते आणि हलूच त्यांच्या त्या चोचीमध्ये घास घालते चिमणी. बरं का, गोठ्यात वासरांना या चाटतात गायी. तर गोठ्यात जाऊन पा पण गोठाच राहिला नाही, गोठ्यात जाऊन पा पण गोठाच राहिला नाही. बरं का, गोठ्यात वासरांना या चाटतात गायी. अरे गाय तिला म्हणतात की बाहेरून आलेल्या आधी आपल्या वासराला काय करते, ती चाटते आणि पाळणा देते. बरं का, बरं का, तुकोबरा सांगतात की कितीतरी गाय आणि म्हैस कितीतरी दुधट झाली तरी होईल काय, कामधेनू होईल, नाही होणार. म्हैस जर्सी गायीने 50 लिटर दूध दिलं
तरी कामधेनूची बरोबरी करणार नाही. मी नेहमी सांगतो की कामधेनू तिला म्हणतात की ते दूध ती देते ना, कामधेनू जी दूध देते त्या दुधापासून दही बनवण्यासाठी विरजण घालावं लागत नाही बरं का. दह्यापासून लोणी काढावं लागत नाही. तिला कामधेनू म्हणतात. कामधेनूकडे फक्त मागायचं तूप पाहिजे, लगेच तूप, दुधाऐवजी तूप. तुम्ही मागाल ते देईल ती कामधेनू तिला म्हणतात. आणि म्हणून वात्सल्य या पशूंचे मी रोज रोज पाही, दुर्भाग्य या विना का आम्हास आई नाही. आलं लक्षात? दुर्भाग्य या विना का आम्हास आई नाही. म्हणजे तो रोज पाहतो ती चिमणी आणते त्या बालांसाठी, त्यांच्या चोचीमध्ये घालते. गाय येते गोठ्यामध्ये, ती वासराला चाटते, त्याला पाळणा देते. आणि हे वात्सल्य पशूंचं पाहिल्यानंतर ते कविमन सांगताय की मला आठवण येते आमच्या आईची, पण आम्हास आई नाही. पण आम्हाला आई मात्र नाहीये. आणि एकदा आई गेली की आई पुन्हा कधीच येणार नाही, कधीच मिळणार नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात, माय बापे केवल दासी, माय बापे केवळ दासी, माय बापे केवळ दासी, माय बापे केवळ दासी. देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्याचे आईवडील जिवंत आहेत बरं का, त्याने तीर्थाला जायची गरज नाही. कारण ज्याचे आईवडील जिवंत आहेत, काशी कुठे आहे? तिथेच आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे बरं का. ज्याचे आईवडील जिवंत आहेत, पण आईवडील जिवंत आहेत पण आम्हाला त्याची किंमत कळली नाही अद्याप. आईवडिलांची किंमत ज्या दिवशी कळेल, आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे असं आहे. आणि मी तर नेहमी सांगतो की तसं काही फरक पडत नाही. सध्या हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये तुका म्हणे सांगू किती, आणि बाप लेकाशी मारी ती. पण मला वाटते तुकोबाने सत्ययुगातलं सांगितले. हे जे तुकोबाचं कडू आहे ना, तुका म्हणे सांगू किती, बाप लेकाशी मारी ती. हा कलीचा महिमा नाहीये. तुकोबाने आता थोडं बदल करायला पाहिजे. तुका म्हणे सांगू किती, लेक बापाशी मारी ती. आता असं कडवं लागेल बाबा. बाप लेकाशी मारिती नाही, लेक बापाशी मारिती. म्हणजे काल परत बदल तुकोबांना आपण विनंती करूया, पुन्हा एकदा या भूतलावर आणि थोडासा अभंगात बदल करा. तुका म्हणे सांगू किती आणि लेक बापाशी मारिती. फार कठीण गोष्ट आहे कलियुगाची असो. तेव्हा आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय की अशा पद्धतीने आई जी आहे, आणि आईसारखं दैवत नाही. इतकं श्रेष्ठ दैवत आई आहे. पण हे दैवत आई गेल्यानंतर आपल्याला कळेल. आणि म्हणून आपल्यातून गेलेली जी आई आहे, आमच्या हरिभक्तपरायण यमुनाबाई बबन शेलार, फार म्हणजे इतकं सुंदर तिचं कार्य होतं, इतकं सुंदर काम होतं. अगदी परमार्थात कुठेही ती पुढे असायची. अंबरजाला अनेक वर्ष आली, पण नंतर जावई अंबरजाचे झाल्यानंतर ते यायचेच बंद झाले. झालं का? त्यांनी त्यांची मुलगी जेव्हा अंबरजाला दिली तेव्हापासून आपलं वाटतं नातं जोडूया म्हणजे आणखी वाढेल. पण नातं जोडल्यानंतर प्रेम वाढत नाही. बरं, नातं जोडलं की आधीच तुटून जात आहे. असं अनेक आपल्याला अनुभव असो. तेव्हा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आमच्या यमुनाबाई बबन शेलार या अगदी परमार्थात आल्यानंतर मला वाटतं त्यांचं माहेर आमनेचे माहेर त्यांचं, अगदी वसा त्यांच्या जीवनामध्ये अगदी म्हणजे उत्तम परमार्थ त्याने केला. आणि तो जो परमार्थ केला, त्या परमार्थाच्या विषयी आपलं जर पाहायचं असेल तर तुकोबारायांच्या भाषेत अभंगाच्या पहिल्या चरणात शेवट तो भला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्याला अगदी थोडक्यात पाहायचंय. शेवट म्हणजे आपला कोणता नाही का? शेवट म्हणजे आयुष्याचा अंत. पण आयुष्याचा अंत म्हणजे शेवट नाही. या अभंगाचं गर्भित अर्थ फार वेगळा आहे. शेवट तो भला याचा अर्थ असा आहे की एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एकेका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतले आणि कोटी कोटी वेळा जन्म घेत 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 तो आता इथपर्यंत आलेले. मी नेहमी सांगतो की मनुष्य जीवाची जी उत्पत्ती आहे ते ॲमिबा नावाचा एक सूक्ष्म प्राणी जो दुर्बिणीतून सुद्धा दिसणार नाही इतका सूक्ष्म प्राणी भगवंताने किंवा विधात्याने निर्माण केला. इतका सूक्ष्म प्राणी निर्माण केला आणि तो प्राणी पाण्यामध्ये निर्माण झाला. हळूहळू उत्क्रांती होत होत लहानाचा मोठा मोठा होत होत तो उभयचर प्राणी निर्माण झाला, ज्याला आपण बेडूक म्हणतो. तो पाण्यातही राहतो आणि बाहेर सुद्धा राहतो. हळूहळू उत्क्रांत होत 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 अगदी म्हणजे पक्षी पशु अगदी शेवटचा प्राणी म्हणजे वानर. बरं का? एकदा वानराचा जन्म प्राप्त झाला की वानर मेला की माणूस, वानर मेला की माणूस. आणि पहा अशा पद्धतीने 184 योनी फिरत 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 हा आत्मा उत्क्रांत होत 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 इथपर्यंत आला. पाप पुण्य समान समी तेव्हा जन्म येतो प्राणी. पहा आता आम्हाला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर आता शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली वर्म फेरा पडे. आता ही शेवटची पाळी आहे बरं का. आता जर वर्म चुकलं तर पुन्हा 184 योनी भोगाव्या लागतील आणि पुन्हा क्रमशः आपला नंबर लागणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर अशा पद्धतीने हा मनुष्य देह प्राप्त झाला. आईच्या उदरातच तो गोड झालेला आहे, मला हे सांगायचं आहे. पण बाहेर आल्यानंतर सुईणीने त्याला स्पर्श केला. त्याच्या तोंडामध्ये मधाचा थेंब त्याला चाटवला आणि मधाचा थेंब चाटवल्यामुळं तो काय झालेला आहे, त्याला मायेचा अंगीकार झाला आणि मायेचा अंगीकार झाल्यामुळं तो संस्कारहीन बनला. एरवी आपण विचार केला ऊस आहे ऊस बरं का, ऊस त्याचं तुम्ही मूळ खा, मध्ये खा किंवा शेंडा खा, तो सर्वांगे कसा आहे, ऊस सर्वांगे गोड आहे. तुम्ही नदीकडे गेलात तर नदीच्या मुळावर जाऊन पाणी प्या, मध्ये येऊन पाणी प्या आणि नदी समुद्राला जिथे मिळते तिथे पाणी प्या. तिन्ही ठिकाणी तुम्हाला एकच अनुभव येईल, पाणी कसं आहे, पाणी गोड आहे, पाणी गोड आहे. तुम्ही चंदनाकडे गेले तर चंदनाचे हात पायही चंदन बरं का. म्हणजे तुम्ही चंदन जे आहे ते पायाकडून उगाळले तरी सुगंध तोच, हाताकडून उगाळले तरी सुगंध तोच आणि डोक्याकडून उगाळला चंदन ती बाहुली तरी सुगंध तोच.
तसं हा मनुष्य जेव्हा जन्माला आईच्या उदरातून बाहेर आला तेव्हा तो ज्ञानीच होता. माऊलीचं सुंदर वर्णन माऊलीने गीतेत केलेले, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाला असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञानेविन नाशिले. मनुष्य जात सकळ कसं आहे, जन्मताच ज्ञानी आहे. जन्मताच ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव. कुणाला? माऊली ज्ञानोबारायांना, नाही का? तसं मग आम्ही सुद्धा ज्ञानदेवच आहोत बरं का. जन्माला येताना आम्ही कसे आहोत? ज्ञानीच आहोत. पण ज्ञानदेवांवर विठ्ठल पंतांनी असे संस्कार केले. लोक सांगतात की 4 भावंड कुठेच गेली नाही शिकायला, शाळेत कुठे शिकायला गेले नाहीत. पण विठ्ठल पंत हे प्रकांड पंडित होते. विठ्ठल पंत हे प्रकांड पंडित होते आणि 24 तास शाळा चालू होती. या 4 भावंडांसाठी 24 तास शाळा चालू होती महाराज. 24 तास. फक्त ते भिक्षा मागायला जायचे ना विठ्ठल पंत, तेवढी शाळा बंद होती. भिक्षा मागून आले की शाळा चालू. उगीच 56 भाषेचा केला शे गौरव, भवर नवी नाव उभारली उगीच नाही. 56 भाषा माऊलीला तोंडपाठ होत्या आणि त्याचं कारण होतं प्रकांड पंडित विठ्ठल पंतांची त्यांना सहवास होता, भेट होती. आणि म्हणून आपण जर विचार केला तर शेवटची जी पाळी म्हणजे थोडक्यात की मनुष्य देहापर्यंत आपण आलेलो आहोत. आता इथे आपण जर संस्कार केले तर जन्मताच आम्ही भजनशील आहोत. आजही भजन करू, उद्याही भजन करू आणि परवा सुद्धा भजनच करू, नाही का? म्हणजे आयुष्य शेवटी देत ऐसा असं नाही बरं का. आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं, अभ्यास करायचा आहे बरं का. स्थूल सूक्ष्मचा विचार आपण जर केला बरं का, स्थूल सूक्ष्म निमता म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म त्याचा नाश करायचा आहे. पुढे पश्यंती आणि पश्यंती आणि तुर्या म्हणजे याचा आपला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल की नाम काय आहे, नाम किती श्रेष्ठ आहे बरं का. त्या नामाचा विचार आपण जर केला तर ज्या नामाने दगड तरतात त्या नामाने ही दगड सुद्धा तरल्याशिवाय राहणार. कारण ही दगड तर सजीव आहे. ही दगड कशी आहेत? सजीव दगड आहेत आणि म्हणून ही सुद्धा तरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपण त्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी तुकोबाराय जे सांगतात ते त्रिवार सत्य आहे की शेवटचा जो भाग आहे बरं का, शेवट तो भला. म्हणजे आता मी मनुष्य देहाला आलो, हा शेवटचा जन्म आहे, हा शेवटचा देह आहे आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय सांगतात की या जन्मामध्ये मला काय झालं? नाम गोड पुरे कोड सकळही बरं का. म्हणजे गोड असं नाम. त्याचे पुढे सांगतो, घेई माझ्या वाचे गोड नाम तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. ही स्थिती तुकोबारायांची पहा. आणि ही स्थिती ज्याला प्राप्त झाली बरं का, मग तुकोबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हाती घेऊन या काठी. काय अधिकार होता तुकोबारायांचा? हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. म्हणजे कलेवर कुणाचं होतं? तुमचं आमचं होतं का? तुमचं आमचं असलं तर त्याच्या पाठी लागता येणार नाही का? त्याच्यावर कुणाचा तरी अधिकार आहे नाही का? ज्याचा बाप मेलाय, आई मेले, त्याची मुलं बाळ आहेत, त्यांचे भाऊबंद आहेत, त्याच्या पाठीमागे लागून चालेल का आपल्याला? पण तुकोबाराय सांगतात हाती घेऊन या काठी. तुकोबाराने हातात काठी घेतली आणि तुका लागला कलेवरा. म्हणजे स्वतःच आपल्या प्रेताच्या पाठीमागे लागले. नेऊनी घातीला स्मशानी. कुठे नेला? स्मशानात नेला. ते प्रेत कुणाचं प्रेत होतं? ते तुकोबांचंच प्रेत होतं बरं का. म्हणजे मला एवढं सांग, इतका अधिकार ज्यांचा आहे तेच फक्त सांगू शकतात की शेवट तो भला बरं का. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये भलेपणा प्राप्त करायचे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अतिशय
तुका सांगतात की माझा जो शेवट आहे तो अतिशय गोड झालेला आहे बरं का. आणि त्याच्यासाठी तुका म्हणतात याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता टास बरं का. आणि म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधे लक्षणभरी. एकच आम्ही किती जगतो, एक क्षण जगतो फक्त आम्ही सांगतो. आता माझं 70 वय आहे, कोणी माझं 80 आहे, आमच्या मातोश्री गेल्या साधारण त्यांचं 70 वय असेल बहुतेक असं आहे. म्हणजे आपलं वय 70 आहे बरोबर आहे, पण एकंदरीत शास्त्राचा विचार केला तर एक क्षणभर आम्ही जगतो. आणि ते एका क्षणामध्ये आपल्याला काय करायचंय, तेने मुक्तिचारी, त्या चारी मुक्ती आपल्याला प्राप्त करून घ्याय. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी बरं का. त्याचप्रमाणे सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. आणि त्याच्या पुढे कैवल्यता मुक्ती मागू लागा. चारी मुक्ती तुम्हा जन्मताची प्राप्त बरं का. काय बाहू केलाय आम्ही, उगीच बाहू केलाय. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता प्राप्त झाली पाहिजे म्हणे. अरे सायुज्यताला काय सांगायचं तुम्हाला, सायुज्य तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. कैवल्य मुक्ती प्राप्त करायची आपल्याला. आणि कैवल्य मुक्ती प्राप्त करण्यासाठी डोळ्याचा डोळा दाखविला जेणे आणि कैवल्याचे लेणे देवविले. नाम आपलं माऊली ज्ञानोबा सांगतात की डोळ्याचा डोळा दाखविला जेणे. कोणी दाखवला डोळा, डोळ्याचा डोळा कोणी दाखवला, दादांनी, निवृत्ती दादांनी दाखवला, माझ्या सद्गुरूंनी दाखवला. आणि कैवल्याचे लेणे लेवविले. लेणे हा सदरा आहे ना, हा सदरा निवृत्ती दादांनी माऊलीला घातला. फार परमार्थ फार कठीण आहे महाराज. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात विचार करायचे की कैवल्य मुक्ती आपल्याला प्राप्त करायचे. त्याचे अखंडिता मुक्ती मागू लागा. अखंडिता जिला कधीच खंड नाही असं नामस्मरण करा. आता आम्ही फक्त सप्त्याचं हेडिंग पाहतो, अखंड हरिनाम सप्ताह. हरिनाम सप्ताह कसं आहे, अखंड हरिनाम सप्ताह. पण दुपारी जाऊन पहा, दुपारी बोललेलं बरं असे. अखंड हरिनाम सप्ताह, अखंड म्हणजे ज्याला कधीच खंड नाही असं फक्त नामच आहे. अखंड खंडेना निश्चितीने म्हणा होय जागा. फक्त एक नामच असं आहे का ते कधीच खंडित होत नाही, जे नित्य आहे. बाकीचं सगळं कसं नैमित्तिक आहे. बाकीचं जे कार्य आहे ते नैमित्तिक आहे. नित्य फक्त नाम आहे. आणि ते नाम आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. ते नाम प्राप्त एकदा झालं, तुकोबांना ते नाम प्राप्त झालं. आणि म्हणून ते सांगतात शेवट तो भला. म्हणजे ते नाम बाबाजी चैतन्य स्वामींकडून तुकोबांना प्राप्त झालं. तुकोबराने या अभंगाची निर्मिती केली. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता मी काय झालो, अगदी ओतप्रोत गोड झालेलो आहे. आणि ओतप्रोत गोड झालो, माझं भलं झालं. आणि ते भलं कशामुळं झालं त्याचं दुसऱ्या चरणात ते सांगतात. आलो निदाच्या मायेर, आलो निदाच्या मायेर, आलो निदाच्या मायेर, आलो निदाच्या मायेर. भेटो रखो मायेच्या वरा, भेटो रखो मायेच्या वरा, भेटो रखो मायेच्या वरा, भेटो रखो मायेच्या वरा. आलो निदाच्या मायेर, आलो निदाच्या मायेर. तुकोबा सांगतात आलो निजाच्या माहेरा. बरं का, माहेरा सगळेच येतात. आणि माहेर प्रत्येकाला आहे, माहेर आहे आणि सासूरवास सुद्धा आहे. पण तुकोबा सांगतात निजाच्या शब्द वापरलेले बरं का, नुसतं माहेर नाही. आलो निजाच्या, निज म्हणजे स्वतःचं माहेर.
बरं का. तुकोबा सांगतात, तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता तुझी याची. तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता तुझी याची. या शरीरावर 6 जणांची सत्ता आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. बरं का. हे 6 जण उंदीर या घरामध्ये ओल्या मृतिकेचे मंदिर. आज 6 जण उंदीर गुंपा करिता ती पोखर, नका करू त्यांचा अंगीकार गा. असे हे 6 जण जे उंदीर आहेत, तर त्याच्यावर मात या ठिकाणी तुकोबराने केलेले आहे. भोगईल निजता, नाही होईल सत्ता तुझी याची. एकदा निज स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो, निजाच्या माहेराला गेलो, की हे जे 6 जण आहेत, हे जे शत्रू आहेत, ते कोणत्याही प्रकारे आपल्यावर काय करणार नाही, बलात्कार करणार नाहीत. आमचा परवा तर इतकं सुंदर विषय गेला की मैत्रेय ऋषी आणि विदुराला इतकं सुंदर सांगून राहिलेलं आहे. पृथ्वीराजाने यज्ञ करायला घेतलेलं आहे. 100 यज्ञ करायचे पृथ्वीराजाला. श्रीमद भागवत पुराणामध्ये, महापुराण इतकं सुंदर येऊन गेलेले आहेत कथा. आणि ती सांगत असताना तिथे इंद्र रूप पालटून यायचा आणि घोडा पळवून न्यायचा. घोडा पळवून नेला की आत्री ऋषी सांगायचे, अरे घोडा पळवला की मग पृथुपुत्र लगेच ते बाण मारायचा. बाण मारला की तो त्याचे वापरलेले वस्त्र आणि घोडा सोडून द्यायचा. का पूर्वीचा बाण, आता असं नेमबाजी नव्हती बरं का. आता नेमबाजी आहे. बंदूक मारायचे तरी समोर बंदूक मारायचे तर तो नेम धरून मारायची, एक डोळा बंद करून. अर्जुनाने तरी, अर्जुन कधी पास झाला, पोपटाचा डोळा फोडला अर्जुनाने. पोपटाचा डोळा फोडला अर्जुनाने. अर्जुन त्या विद्येत, धनुर्विद्येत पास झाला. एकलव्याने काय केलं माहितीये का, सगळे शिष्य घेऊन द्रोणाचार्य जंगलात गेले होते महाराज. कुत्रा भुकायला लागला, त्यांना पाहून कुत्रा भुकायला लागला. एकलव्य कुठेतरी होता, त्याने अरे कुत्रा भुकतो म्हणून असा बाण मारला की त्याच्या जिभेवरच तो बाण मारला. त्याचं भुकणंच बंद केलं. ते भुकणं बंद केलेलं पाहिलं द्रोणाचार्य पाहिलं, अरे हा तर अर्जुन डोलाच फोडला, फक्त याने कुत्र्याचं भुकणं बंद केलं. पण पूर्वीचा काळ होता महाराज, दान अंगठा मागला. किती वाईट समस्या आहे. असो, आपला तो विषय नाही. आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय, आलो निजाच्या माहेरा. आता आम्ही कुठे आहोत, आता आम्ही निजाच्या माहेरा आहोत. आम्ही दुसरे म्हणजे आपण सगळेच बरं का. माहेर फक्त आम्ही कुणाला समजतो, जी स्त्री आहे. मुलीचं लग्न झालं की मुलगी सासरी जाते आणि सासरहून जेव्हा बापाकडे येते तेव्हा ती सांगते माहेरी चालले, माहेरी चालले. माहेर हे तिच्यासाठीच नाही, तर माहेर पुरुषासाठी सुद्धा आहे. आम्ही सुद्धा जे सद्गुरूला शरण गेले ते माहेरी आहे. जे सद्गुरूला शरण गेले ते माहेरी आहेत. आणि जे सद्गुरूला शरण गेले नाहीत, तो जरी किती मोठा असेल तरी त्याचा सासुरवास संपलेला नाही. त्याचा सासुरवास संपला नाही आणि सासुरवास सोपा नाही. जी सासरी नांदतात त्यांना विचारा, सासुरवास काय असतो, सासुरवास काय असतो. तसं आम्ही फक्त इथे सुखाने आहोत, पण सासुरवास म्हणजे पुनरपी जन्म पुनरपी मरण, जननी जठरे पुनरपी शयनम. म्हणून तुकोबा सांगतात, आलो निजाच्या माहेरा. बरं का. आणि भेटो रखमाईच्या वरा. थोडक्यात, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरे जाती रे, आहे बेवरे जाती रे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरे जाती रे, आहे बेवरे जाती रे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपालू तातडी. रात्रंदिवस म्हणजे बाह्या उभारून वाट पाहतो पांडुरंग. कुठे? भिवरेच्या तिरी. भिवरा म्हणजे भीमा नदी, भीमा आणि चंद्रभागा. आणि
त्याच्या पुढे गेलो आपण तर 17वी भिवरा, 17वी बरं का, 17वीचं नीर पिती सर्व. 17वी म्हणजे भिवरा व कठीण आहे, पण पद्मनाभ स्वामी सांगतात की 17वीचे नीर पिती सर्व. 17वी नदी जर आटली आपण त्याच दिवशी संपलो. या बाकीच्या गंगा यमुना किती वाहू द्या बरं का, त्या दुथडी जरी महापूर जरी त्यांना आला, अकाली किती पाऊस पडला, पण 17वी भिवरा जर आटली काही आता म्हणे घसा सोकला बरं का. घसा सोकला की संपलं आपलं 17वी भिवरा. सांगतो तुम्हाला, आपली जीभ आहे ना, जिभेच्या खाली पडजीभ म्हणतात, पडजीभ आहे, आणि तिथून सतत झरा चालू आहे. तो झरा कधीच आटत नाही. तो झरा ज्या दिवशी आटेल आपण ठरवायचं, आपण त्याच दिवशी संपलो. तिला 17वी भिवरा म्हणतात. माझे तुकोबा सांगतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. आता तुम्हीच विचार करा, ती भिवरा कुठे आणि ते पंढरपूर कुठे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा बरं का. लक्षात आलं का? म्हणजे पंढरपूर जे आहे, आता त्याचा सखोल तुम्हाला अर्थ सांगायला 9 वाजले. त्याच्याऐवजी आपण असं पाहूया की वाट पाहुवा भेटीच्या आवडी, कृपालू तातडी उतावीळ, अशा पांडुरंगाची, अशा बापाची आपल्याला भेट झाली. कारण काळाशी जो शासन करता बरं का, तोच आमचा माता पिता. नाथ महाराज सांगतात, काळाशी जो शासन करता तोच आमचा माता पिता. अशा माता पित्याला भेटल्यानंतर आम्हाला काय फायदा झाला? 3रे चरणात परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेल्या, अवघ्या दुःखाचा मागेल्या, अवघ्या दुःखाचा मागेल्या, आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या तुकोबा सांगतात, मला पांडुरंगाची भेट झाली. मी माझ्या माहेरी गेलो, निजाच्या माहेरी बरं का. आणि पांडुरंगाची भेट झाल्यानंतर काय घडलं? परिहार झाला. परिहार म्हणजे आत्यंतिक दुःख. परिहार म्हणजे आत्यंतिक दुःख, आणि आत्यंतिक दुःख म्हणजे जन्माला येणे आणि मरणे, यापेक्षा आणखी आत्यंतिक दुःख दुसरं नाही. जन्माला येणं अतिशय कठीण दुःख आहे आणि मरणं सुद्धा अतिशय कठीण दुःख आहे. या 2 गोष्टींचा परिहार झाला म्हणजे माझा जन्मही गेला आणि माझा मृत्यूही बाद. दोन्ही गोष्टी माझ्या बाद झाल्या. आणि त्याच्यामुळं झालं काय तर अवघा दुःखाचा मागेल्या. तर दुःख कोणतं? तर दुःख हेच आहे, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जठरी पुनरुपी शयनम. हे जे दुःख आहे, दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हे जे दुःख आहे त्या दुःखाचा तुकोबाला सांगतात परिहार झाला बरं का. अवघा दुःखाचा मागिल्या म्हणजे मागचं म्हणजे किती आपण ऐकलं ते ॲमिबा पासून तर वानरापर्यंत जे उत्क्रांत आत्मा होत 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 मनुष्य देहापर्यंत आला. इथपर्यंत दुरून आलो मिगा दुःख झाले दारुण यावय येथवरी होते याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले
विनय तर तुका संता दोन्ही कर जोडून. लक्षात का? म्हणजे अतिशय दुःख भोगीत 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 आता कुठे आपल्याला सुखाची चाहूल लागलेली आहे. बरं का, मनुष्य देह हा सुखाचाच पुतळा आहे महाराज. बरं का, माया नाही, माया नाही, अवघा जगाचे ब्रह्मरूप पाहिजे. बरं का, जेव्हा माया प्रवेश करेल तेव्हा दुःख भोगावं लागेल. मी सांगतोय हे जगामध्ये संत सांगतात दुःखरूप देह, दुःखाचा संसार. आम्ही सांगतो या जगात सुखच आहे, जगात दुःखाचा लेस नाही. पण कळलं पाहिजे ना आपल्याला. कळलं तर जगात कुठेच दुःख नाही, सुखरूप आहे जग. कसं आहे? सुखरूप आहे. माया नाही, माया नाही, जग ब्रह्मरूपाचे पाहिजे. बरं का, त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भावो, इथपर्यंत आपण पोचलो पाहिजे. जाईल तरी जावो, राहील तरी राहो. आणि पुढे दोराच्या सर्पा जिने मरणे वाहो. झालं का? दोराचा सर्प आहे, दोराचा सर्प आहे, सर्प आहे, त्याला मारला, जिने मरणे वाहो. म्हणजे सर्प जन्माला आला होता का? तो दोरच होता, पण भ्रमाने आम्हाला तो सर्प वाटला, आम्ही त्याला मारला. मेला का तो? तो जन्मालाच आला नव्हता. तो सर्प जो सर्प नव्हता म्हणे मारला मारला सर्प. सर्प जन्मालाही आला नाही आणि सर्प मेला सुद्धा नाही. झालं का? म्हणजे थोडक्यात की जिने मरणे वाहो, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा जन्माला यायचं नाही आणि मरायचं सुद्धा नाही. लक्षात का? अवघा दुःखाचा मागिल्या म्हणजे मागच्या दुःखाचा परिहार झालेला आहे आणि तो परिहार आपण फक्त याच देही याच डोळा भोग मुक्तीचा सोला. विठोबा रघुमाई हरे जय
वाणी बरं का, कडवं पूर्ण करणं होता. तुका म्हणे वाणी, वाणीमध्येच गेली शब्द आहे बरं का. तुका म्हणे वाणी गेली, पण इथे कसं तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धरी. ती गेली गेली जे शब्द आहे तो इकडे घ्यायचे बरं का, रेषेच्या आतमध्ये येतो. तुका म्हणे वाणी गेली. वाणी गेली म्हणजे काय, तर शास्त्राच्या आधारे विचार केला तर मौनम ही परम सुखदम. सगळं श्रेष्ठ तत्व काय असेल तर मौन. माणसाने मौनात राहावं बरं का. आणि मौन आपण जर पाळलं तर मौन पाळल्यानंतर परमार्थात सुख आहे आणि प्रपंचात सुद्धा सुख आहे. मौन ही परम सुखदम. आणि म्हणून तुकोबारा सांगतात तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आता धनी 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 म्हणजे काय घ्यायचंय, तर धन फक्त परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण जगत जीवन नारायण करा ध्यान तयाचे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपण या ठिकाणी ज्या निमित्त जमलेले आहोत ते निमित्त म्हणजे आपल्यातून गेलेल्या मातोश्री हरिभक्त परायण सौभाग्यवती बरं का. सौभाग्याचं लेणं त्या घेऊन गेलेल्या आहेत. मी जेव्हा प्रेतावर 2 शब्द बोललो तेव्हा सांगितलं की हे कोणाच्या तरी नशिबात नाही. बहुतेक 90% पुरुष आधी मरतात, स्त्रिया पाठीमागे राहतात. आणि त्याचं एक सामान्य विज्ञान आहे. आमच्या विवाहाच्या वेळेला साधारण 8 ते 10 वर्षाचा मुळातच फरक आहे. दोघांचं म्हणजे जे वय जे आहे ते सारखंच आहे. प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, स्त्री असो नाही तर पुरुष असो. पण पुरुषापेक्षा स्त्री ही 7-8 वर्षे 10 वर्ष वयाने लहान आहे. म्हणून नियतीच्या नियमाप्रमाणे पुरुष आधी जातो, स्त्री नंतर जाते. पण इथे नेमकं उलटं घडलेलं आहे. आमच्या ज्या यमुनाबाई बबन शेलार की त्याने इतका सुंदर परमार्थ केला, त्या सुंदर परमार्थाला आलेलं फळ म्हणजे त्या पतीच्या आधी म्हणजे सौभाग्याचं लेणं त्या घेऊन गेलेल्या आहेत. सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू बरं का. आता सध्या अवस्था फार कठीण आहे. कुंकू तर आता पाहायलाच मिळत नाही नाही का. कुंकू जेवढा कुंकू तुम्ही जितकं मोठा कुंकू लावाल तेवढं पतीचं आयुष्य वाढतंय. मला वाटतंय या मातोश्रीने टिकली लावलीच नसेल, ती कुंकूच लावत होती म्हणून पतीचं आयुष्य वाढलं. आणि ती पतीच्या आधी या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या आहेत. ज्या गेलेल्या आहेत त्यांचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला शांती लाभावी. त्याचप्रमाणे त्यांच्या पश्चात त्यांच्या 3 मुली आणि 2 मुलं आणि त्यांचे पती
त्याचप्रमाणे संपूर्ण शेलार कुटुंब, त्या कुटुंबावर दुःखाची छटा पसरलेली आहे. त्यांना दुःख पचवण्याची ताकद भगवंत देवो अशी आपण भगवंताकडं मागणी मागूया आणि आत्म्याला शांती लाभावी म्हणून एकदा तुकोबाऱ्यांचं भजन करूया. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. जय विठ्ठल. हरी विठ्ठल